माझं नाव अभिजित काळे, मी नाशिकचाच आहे. फोटोग्राफीचा बिझनेस आहे माझा. हाय, मी सिद्धार्थ पवार, नाशिकमधून आलोय. हॅलो, माझं नाव संतोष निकम, मी नाशिकमधून आहे. माझं ग्राफिक आर्ट्स नावाने नाशिकमध्ये ऑफिस आहे. मायसेल्फ दुर्गा सूर्यवंशी, आय फ्रॉम नाशिक. मी सलमा मुंदी शेख, ही जालना जिल्ह्यावरून आलेली आहे. माझं नाव प्रमोद बंड आणि मी अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा गाव आहे, इथे लागलेला आहोत. नमस्कार, माझं नाव प्रसाद सुगम पेंढारकर, मी राहायला प्रॉपर नाशिकचाच आहे. आज मी देवदेव सरांच्या प्रोग्रामला आलेले आहे इथे. सकाळपासून माइंडसेट, स्पिरिच्युअल याच्यावरती सरांनी जे वर्कशॉप घेत आहेत ते बेस्ट होतं. त्यानंतर प्रोग्राम जेव्हा पाहिजे त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आपण व्यवसायामध्ये फक्त व्यवसाय करतो, पण तो का करतो, कशा करता याचं काही महत्त्वच सापडलेलं नाही. सरांचा प्रोग्राम जेव्हा मी अटेंड केला त्यावेळेस मला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या की आपण कुठे आणि काय केलं पाहिजे. आणि सरांसारखे ट्रेनर जर असतील तर निश्चितच आपण आपल्या व्यवसायामध्ये अपेक्षित भरभराट ठेवू शकतो. त्या सरांचा प्रोग्राम अति उत्तम आहे. की ज्या काळाची गरज आहे, जे लोकांना आवडेल त्याच्यावर तुम्ही बिझनेस करा. हो, मी त्यावरच काम करते, पण नेमकं बिझनेस कुणासोबत करायचा, कसा करायचा, B2B, B2C हे पर्यंत माहिती होतं, पण B2CH ही स्टेप मला माहिती नव्हती. आतापर्यंत मी बिझनेस करते, मी ऑन्टरप्रेनर व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण फक्त बोलत असतो, ऐकत असतो आणि लोकांना सांगत असतो. पण नेमका बिझनेस कसा करायचा हे आज मी सरांकडनं फर्स्ट स्टेप शिकले. सरांना थँक्यू सो मच सांगेल. त्यांनी मला चेतना दिली आणि त्यांनी एवढा एनर्जीफुल आणि एवढा चांगला सेमिनार दिला की असं वाटायला की आता घरी जाऊन कधीतरी आपण आपला उद्योग सुरू करावा आणि उद्योगाला जी योग्य दिशा आहे ती दिशा दाखवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. बिझनेस करताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, तर मग त्या गोष्टीवर इथे भरपूर शिकायला मिळालं. आज मी या सेमिनार केलेला आहे. या सेमिनारमधून मला एक शिकायला मिळालेलं आहे का आपल्याला जर काही करायचं, बिझनेस करायचा, बिझनेसमध्ये ग्रोथ करायची आहे तर शिकणं महत्त्वाचं आहे. कारण का ते म्हणणं आहे ना का शिकणं पण तो जितना पण. खरोखर खूप चांगला सेमिनार होता. मला कमी वेळात हा सेमिनार बघायला भेटला आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि युवा पिढीला याची खरोखर गरज आहे. युवा पिढीला याचा खरोखर चांगल्याच प्रकारे फायदा होईल आणि युवा पिढी नक्कीच या सरांच्या मार्गदर्शनाने खूप पुढे निघून जाईल. भरपूर असं होतं की त्यांना माहिती की आपण बिझनेस केला पाहिजे, पण बिझनेस कसा डेव्हलप करायचा, तर त्याला कोणतरी कोच असला पाहिजे. तर मग त्यांना काही गोष्टी या प्रोग्राम मधून त्यांना शिकायला भेटू शकते. आणि जो माइंडसेट होता की फेल्युअर, पण फेल्युअर खरोखर इम्पॉर्टंट आहे, कारण फेल्युअर ही एक सक्सेसची फर्स्ट स्टेप आहे हे आज लक्षामध्ये आलं. जसे जसे फेल्युअर येत जातील तसं तसं एक स्टेप माणूस पुढे जाऊन सक्सेस बने हे आज माझ्या लक्षामध्ये आलं. आणि खरंच मी मनापासून धन्यवाद देते. बिझनेस मला स्टार्ट करायचा होता, पण आता असं वाटायला इथून जाऊन कधी बिझनेस स्टार्ट करेल आणि कधी माझा बिझनेस ग्रो करेल. तर सरांनी अशा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये ही स्कीम चालू करावी, जेणेकरून एक एंटरप्रेन्युअर, 2 एंटरप्रेन्युअर किंवा 1000-500 एंटरप्रेन्युअर बनणार नाही, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये एंटरप्रेन्युअरचे कारखानेच बनतील आणि पूर्ण भारत देशाचा खूप खूप विकास होईल. कारण की प्रत्येकाला वाटतं की आपण खूप मोठं बिझनेसमॅन करावं, काहीतरी नवीन करावं, परंतु योग्य पोच नसतो आणि योग्य दिशाही नसते. आणि दिशा नसल्यामुळे पतंग हा भरकटलेल्या प्रमाणे असतो. परंतु आता देवदास सरांनी त्या पतंगाला डोर बांधलेली आहे, त्याला योग्य दिशा दिलेली आहे आणि आता प्रत्येकाचा पतंग उंच उंच उडल आणि योग्य भरारी घेईल. धन्यवाद. मनापासून प्रत्येक टीमला आणि सरांना खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू सो मच.